नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1चा फर्स्ट टॉपिक दॅट इज ग्रॅव्हिटेशन. काय आपण शिकणार आहोत ग्रॅव्हिटेशनमध्ये? पहिला पॉईंट शिकणार आहोत इंट्रोडक्शन टू द ग्रॅव्हिटेशन. दुसरा पॉईंट आपण बघणार आहोत व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पुढे आपण बघणार आहोत व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पुढे आपण बघणार आहोत न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यानंतर आपण बघणार आहोत युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि शेवटी आपण बघणार आहोत व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. चला, वाय डज अन ॲपल फॉल डाऊन इनस्टेड ऑफ गोईंग अपवर्ड. या क्वेश्चनचा अर्थ कळतोय तुम्हाला? ॲपल हे खाली पडण्याच्या ऐवजी वर का नाही जात? व्हॉट इज द रिझन? द रिझन इज दॅट ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा, इथे सुद्धा सगळे प्लॅनेट्स, ऑल द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन. व्हॉट इज द रिझन? द ओनली वन रिझन, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पुढे बघा, इंट्रोडक्शन टू द ग्रॅव्हिटेशन. वाय डू द रेन ड्रॉप फॉल down instead of going upward? Same reason, gravitational force. We observe that all the things in the earth's atmosphere, काय आपल्याला ऑब्झर्व होतं? सगळ्या ॲटमॉस्फिअरमधल्या ऑब्जेक्ट किंवा वस्तू अर्थच्या सेंटरकडे ओढल्या जातात. काय रिझन आहे? द ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द रिझन फॉर अट्रॅक्टिंग ऑल द बॉडीज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. मग हा आहे तरी काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स? It is the force of attraction. What is the gravitational force? It is the force of attraction between any two bodies due to their masses. याला आपण म्हणणार आहे gravitational force. एक्झाम्पल बघा, all the bodies in the earth atmosphere are attracted towards the center of the earth. इथे काय? asteroid is attracted towards the center of earth. पुढे बघा, what are the properties of the gravitational force? पहिली सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी काय? इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय? हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. पुढे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन काय? इट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन काय असते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. तिसरी महत्त्वाची प्रॉपर्टी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडंट ऑन द नेचर ऑफ द मीडियम. पुढे इट इज निग्लिजिबल इन केस ऑफ लाइटर बॉडीज, निग्लिजिबल इन केस ऑफ लाइटर बॉडीज अँड ॲप्रिसिएबल इन केस ऑफ मॅसिव्ह बॉडीज. हेवी बॉडी असतील तर ॲप्रिसिएबल, लाईट असतील तर निग्लिजिबल. अँड इट इज विकेस्ट फोर्स इन द नेचर अँड इट हॅज लॉंगेस्ट रेंज. वीक आहे परंतु लॉंग रेंज आहे. ह्या झाल्या आपल्या प्रॉपर्टीज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. परत एकदा बघा, इट इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, इट इज इंडिपेंडंट ऑन द नेचर ऑफ द मीडियम, इट इज negligible in case of lighter bodies, appreciable in case of massive bodies, and it is weakest force among the nature and it has longest range. Important आहे. आता न्यूटनने काय केलं? या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मांडायचा प्रयत्न केला. मग मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मांडताना त्याला हे लक्षात आलं, मास वाढलं की फोर्स वाढतो आणि डिस्टन्स वाढवलं की फोर्स कमी होतो. मग त्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये त्याने असं मांडलं, इफ द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मासेस, म्हणजे एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अँड द फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, म्हणजे एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 म्हणजे आर स्क्वेअर. पुढे कंबायनिंग दिस टू स्टेटमेंट्स, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. आपण एक काय करतो? प्रोपोर्शनॅलिटी साईन काढलं की एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी घेतो आणि तो असतो, इथे आपण घेतला आहे कॅपिटल जी. तो एफ इज इक्वल्स टू काय? जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर अँड दिस जी इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट अँड इट्स व्हॅल्यू किती असते? इट इज 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. पुढे आपण बघणार असे. चला, तुम्हाला जर असं विचारलं, स्टेट द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, कसं स्टेटमेंट देणार? आपल्याला हा फॉर्म बोर्डसाठी ॲप्लिकेबल नाही आहे. तुम्हाला असं लिहायचं आहे, it states that every object in the universe attract every other object with a definite force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of the distance between them. परत एकदा सांगा, it states that every object in the universe attracts every other object with a certain or definite force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of the distance between them. This is Newton's law of gravitation. पुढे बघा, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट.
आता बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एफ इज इक्वल्स टू काय होतं, G(m1m2 अपॉन r²). इथे काय करू आपण, कॅपिटल जी साठी इक्वेशन फ्रेम करताना डिवाइडचा r² कुठे जाईल, मल्टिप्लायला, मल्टिप्लायचा m1m2 कुठे जाईल, डिवाइडला. तो कॅपिटल G इज इक्वल्स टू fr² अपॉन m1m2. आता मला सांगा, जर मी जर दोन ऑब्जेक्ट 1 kg घेतले आणि 1 मीटरवर ठेवले, तर इथे आपल्याला r ची व्हॅल्यू किती भेटेल, 1 1² 1 1 इंटू 1 1. तो कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय येईल, कॅपिटल F. तुम्हाला लक्षात आलं का? जर मी दोन ऑब्जेक्ट 1 kg घेतले आणि 1च मीटरवर ठेवले, तर आपल्याला कॅपिटल जी कॅल्क्युलेट करता येईल. आणि आपला कॅपिटल जी कशा एवढा असेल, इट विल बी इक्वल्स टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कसं डिफाईन करू शकतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅन बी डिफाईन्ड ॲज इट इज the force of attraction between two unit masses separated by unit distance. परत एकदा सांगा, universal gravitational constant can be defined as the gravitational force of attraction between two unit masses separated by unit distance. What is the value of capital G? 6.67 into 10 to the power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. SI युनिट काय असतं बघा, फोर्स कशात मोजला जातो, न्यूटन, डिस्टन्स मीटर स्क्वेअर, m1 m2 kg इंटू kg kg स्क्वेअर. तो SI युनिट झालं न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. CGS युनिट काय, डायन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. हे झालं त्याचं SI युनिट, हे झालं त्याचं CGS युनिट. हा झाला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. नेक्स्ट आपण बघू, चला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट झाला. यानंतर आपण बघणार आहोत लिमिटेशन्स ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आपण काय बघणार आहोत, लिमिटेशन्स ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. चला, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज ॲप्लिकेबल इन केस ऑफ ओनली पॉईंट मासेस. सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, सगळ्या स्टेटमेंटमध्ये तेच सांगितले की पॉईंट मासेसला ॲप्लिकेबल आहे. एक्सटेंडेड ऑब्जेक्टसाठी, हेवी बॉडीसाठी आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अप्लाय करता येणार नाही. आणि लास्ट पॉईंटमध्ये आपल्याला सांगितले द इंटिग्रेशन टेक्निक शुड बी अप्लाइड फॉर कॅल्क्युलेटिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फॉर द एक्सटेंडेड ऑब्जेक्ट. आपल्याला जर एक्सटेंडेड ऑब्जेक्टसाठी जर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू यूज द इंटिग्रेशन टेक्निक. अशा पद्धतीने आपण आजचा फर्स्ट डे ऑफ ग्रॅव्हिटेशन कंप्लीट केला. थँक्यू.